कशाला अपमान केला? त्या पीडितांनी एक लक्षात घ्या, अधिकृत तक्रारी आले, अधिकृत पुरावे आलेले आहेत. ही खाण्यात आम्हाला जबरदस्ती खाऊ घातले असे विषय आहेत, जबरदस्ती नमाज करायला लावलेत असे विषय आहेत, त्याचबरोबर धर्मांतर करण्याची जबरदस्ती झालेली असे पुरावे आलेले आहेत. पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आता ह्या चोराच्या उलट्या बोंबला आहेत. त्यांची हिंमत असेल तर घरातली मुलं चुकली असेल तर सांगा ना, यांना फाशीला टाका. आम्ही त्या अशोक खरातला वाचवण्यासाठी कुठला हिंदू समाजाचा माणूस पुढे येत नाहीये. देवेंद्रजींनी किंवा आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये तडजोड केली नाही, फरक केला नाही. चुकीला चूक आणि चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आणि म्हणून आता अगर त्या TCS प्रकरणामध्ये हे जे धर्मांतर करणारे हे जे जिहादी आहेत ते पकडले गेले आहेत ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा त्यांना वाचू शकणार नाही. खूप पुरावे येत आहेत. त्यांना जो इंटरनॅशनल फंडिंग झालेली आहे, टेरर फंडिंग असो, इंटरनॅशनल फंडिंग म्हणा, सगळ्याचे पुरावे टप्प्याटप्प्याने हाताळायला लागतील किंवा डिपार्टमेंटकडे आहेत. सगळं काय बघू, आगे आगे खेळ होता है क्या.